एकदम जबरा कलिंगडाचं पीस. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसे आहे सगळे? मस्त ना? आपण आता भरपूर व्हिडिओ बघितले. आपण जे भरपूर व्हिडिओ बघितले ना, ते सगळे व्हिडिओ जवळपास तरी आपण म्हणजे बीचचे वगैरे किंवा बाजाराचे वगैरे बघितले. तर आपला आजचा जरा दुसरा टॉपिक आहे. म्हणजे आपण पूर्वीपासून रेसिपीचे व्हिडिओ बघत होतो. तर आज पण एक तुम्हाला अशीच मी रेसिपी दाखवणार आहे. काहीतरी इकडं ना मस्त मासे मिळतात आणि काहीतरी एकदम युनिक मासा आपण काहीतरी आज घेऊन येऊया. युनिकमध्ये जो आपण तुम्ही कधी बघितला नसेल असा, तर माझा विचार चालला आहे की जवळपास तरी जर समजा मुशी आता जरा चांगल्या मिळतात. मुशी म्हणजे शार्क असतो ना, शार्क तो. तर शार्क आता चांगले मिळत आहेत. तर म्हटलं बघूया काहीतरी शार्क वगैरे म्हटलं घेऊन येऊ मस्त. तुम्हाला त्याची मस्त रेसिपी दाखवेन. ओके, तर चला आता जवळपास तरी आता जरा फिरणं आहे. फिरून मग तुम्हाला मी मस्त जरा फिरेन वगैरे मस्त आणि ते मच्छी घेऊन येईन, तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेन. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, तर चला मग. तर मित्रांनो, इथं आपण बघा मुशी घेतले. आता साफसफाईचं काम चालू आहे. साफसफाई करून आणि आपण सीधा जाऊ घरी एकदम मस्त. तर मित्रांनो, हे बघा, हे मुशी आणली होती. मुशी म्हणजे शार्क. तर ही जी शार्क आहे ना किंवा मुशी आहे ना, हे आपण दुपारीच आणले होते आणि दुपारी आणून मी मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिली होती, कारण कसं दुपारी टाईम नव्हता म्हणून ही मस्त ठेवून दिलेली. आता साफ वगैरे करून साफ करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही वास मारते म्हणून साफ करणं खूप महत्त्वाचे आहेत. तर मग आता साफ करून घेऊ भारी. तर इकडे तुम्ही बघू शकता फ्रीजरमध्ये ठेवलेलं ना, तर जरा थोडासा म्हणजे असं त्याचा बर्फ टाईप झाले. हे बघा, एकदम फ्रेश आहे मुशी, म्हणूनच मी घेतले. आम्ही इकडे फ्रेशच मच्छी खातो जवळपास तरी, कारण कसं आता माहीत झालंय. एकदम ते कलिंगडचं तुकडं तर मित्रांनो, थोडीशी हळद टाकून घ्यायची. तर मित्रांनो, आता ही जी आहे ना म्हणजे मच्छी मस्त मॅरिनेट नाही आपल्याला करायची आहे. ते मीठ आणि आपली हळद टाकून जरा वेळ ठेवलं आणि नंतर ना धुवून घ्यायचं आहे परत, म्हणजे तो वास पूर्ण. तर मित्रांनो, वाटण्यासाठी इकडे साहित्य घेतलाय. काय काय घेतलंय सांग? खोबरा, हां टमाटा, हां कांदा. आणि हे नंतर टाकायचं. हे अद्रक लसूणचा म्हणजे ठेचून घेतलाय. अद्रक आणि लसूण आहे, ते नंतर शेवटी फोडणीला जेव्हा वापरायचं आहे, म्हणजे हे फोडणी देताना वापरायचं आहे. आता थोडंसं इकडे तेल टाकायचं आहे, म्हणजे हे हे जे आहे ना वाटणाचं, ते सगळं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं. म्हणजे तेल टाकायचं आहे किती, 10 चमचे ना थोडंसं तेल टाकायचं आहे, 10 चमचे नाही. ते खोबरा टाकून घेतलाय. तुम्ही ओलं पण वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे नारळ जे आहे ना, ते ओलं पण वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कांदा, यानंतर कांदा टाकलाय. लोकांची बांगी आहे म्हणजे. बांगीच आहे ना, मग ही बांगी आहे. हा, बांगी. काय बोलले लगेच तिकडे बाबा. नंतर टमाट्याचे खापा टाकले आणि मस्त फ्राय करून घ्यायचे. ते पण साला मोकळी झाली का समजून घ्यायचा. फ्राय झालेली आहेत. टमाटे शिजलेली आहेत. तर मित्रांनो, हे बघा, हे अशी अवस्था झाली ना याची, एकदम म्हणजे बिकट अवस्था, की मग गॅस बंद करून द्यायचा आणि थंड होऊन द्यायचं मग. तर मित्रांनो, इथं मसाल्यामध्ये ना आपण काय घेतलं, हे बघा, हे घरचं मीठ आहे. हे जे तिखट मीठ आहे ना, हे मी घरचंच वापरतो, हे घेतलेलं आहे. आणि यानंतर इथं हळद आहे. इथं आपला गरम मसाला आहे तो आहे. आणि इथं आहे ना, हे जे आहे थोडीशी जिरा पावडर आहे. आणि इथं काळी मिरी घेतलेली आहे. आणि हे ना माशांमध्ये इकडे भरपूर वापरतात, म्हणून आम्ही पण ते वापरतो. खूप छान चव येते. याला काय म्हणतात तुम्ही कमेंट्स करा, मला तर आठवत नाही आता. हे बघा, हे बघा, हे ना मसाल्यात राहतं. आता काय मला पण नाही आठवत. हे असं असतं. आणि कोकणात ना भरपूर मी बघितलं आहे, म्हणजे लोक डायरेक्ट जंगलातून विकायला घेतात. याला काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा, मला पण नाही आठवत. आणि इकडे जे आहे ना, इकडे आहे हा कढीपत्ता आहे. हा तुम्ही बघू शकता, कढीपत्त्याचे पाला आहेत. आणि इकडे कोकम आहे. माशामध्ये तर इकडे वापरायलाच पाहिजे. आणि इकडे थोडंसं बेसन घेतलं आहे. आपण बेसन कधीच वापरत नाही माशांमध्ये, पण मग हे मुशीचं कालवण जेव्हा बनवतो ना, तेव्हा वहीच नाही लागायला पाहिजे म्हणून हे बेसन वापरतात. तर हे एवढं साहित्य घेतलं आहे. आता इकडे हे म्हणजे वाटण वगैरे बनवून आणि नंतर हे व्यवस्थित धुवून आणि आपल्याला बनवायचे आहे. तर चला आता सुरुवात करूया मग.
तर मित्रांनो आता पहिल्यांदा ना म्हणजे ते आपला जो हा बघा हा तुम्हाला बोललो ना कमेंट्स करा, हा मसाला पहिले टाकून घ्यायचा कारण तो खडे मसाला आहे तो त्याला टाकायला लागेल. आणि याच्यानंतर लसूण आहे ना आपण ठेचून घेतला आहे तो टाकायचा आहे. आणि याच्यानंतर ना 1 चमच बेसन टाकायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये मसाले आणि कढीपत्ता वगैरे टाकायचा आहे. हे बघा आणि आपले मसाले पण आहेत ते टाकून झालेत आणि कोकम पण आपण त्यातच टाकून घेतलंय. आणि नंतर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जे हे वाटण करून घेतलंय ना हे टाकायचं आहे. आणि जोपर्यंत त्याला थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत वाट बघायची आहे. जोपर्यंत म्हणजे तेल सुटेल ना तेव्हा मग ते मस्त लागतं, म्हणजे व्यवस्थित शिजून होईल. आपण थोडंसं कच्चं केलं होतं ना. हे वाटण पूर्ण टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत ठेवायचं तसंच थोडा वेळ. तर मित्रांनो हे बघा इथून आता मस्त तेल सुटलंय वाटणाला, हे तुम्ही बघू शकताय. आणि आता काजल आता त्यात टाकत आहेत. काय टाकत आहेस तू? कलिंगडाचं पीस. कलिंगडाचे पीस नाही भाऊ, शार्कचे पीस. ते शार्क मासा म्हणजे त्याला काय बोलतात, मुशीचे पीस एकदम जबरा तुम्ही बघू शकताय. आता हे थोड्या वेळ ना तसेच ठेवायचे आहेत, म्हणजे जोपर्यंत फ्राय होत नाही ना तोपर्यंत. आणि मित्रांनो यानंतर मस्त झाकण ठेवून दिलंय. हे बघा थोडंसं मिक्स करून ठेवायचं आणि नंतर झाकण ठेवलंय. नंतर मित्रांनो काय करायचं आहे, हे जे आपण वाटण केलं होतं ना त्यात थोडंसं पाणी मिक्स करून, गरम पाणी आहे ते मस्त टाका त्याच्यात. आणि नंतर वरतून गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला. हे बघा इकडे मी गरम पाणी करून ठेवलं होतं आणि गरम पाणीच टाकायचं आहे. आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे 2-3, कारण कसं मासा लगेच शिजून जाते, एवढा काही विषय नाही. ओके. तर मित्रांनो नंतर वरतून मीठ टाकून घ्यायचं आणि आपला जवळपास तरी मस्त आता भाजी तयार होत आली. अजून थोडा वेळ उकळ वरायचा आणि बस झाला मग आपला कडकमध्ये शार्कचा कालवण. तर मित्रांनो फायनली ना आपली जी रेसिपी आहे ना ती मस्त झाली आहे बघा. एकदम भारी पीस वगैरे भारी मस्त शिजलेत आणि मस्त झाली रेसिपी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.